सकाळी आंघोळ करून धकलोच होतो की बघतोय काय तर मधातच गाडी फसली. गाडी अशी फसली की पूर्ण डंपरमध्ये गारा अटकला. मग डोकं चालवलं आणि एक काडी घेतली आणि काडीनं गारा काढायला लागलो. बघतोय काय तर काडीनं गारा निघतच नव्हता. मग काय देसी इलाज. गाडीच्या टायराला दोरी बांधली आणि धकलो रस्त्याकडं. रस्त्यावर गाडी आणली तेव्हा कुठे जीवात जीव आला आणि आता परत या रस्त्यानं गाडी टाकणार नाही असा निश्चय करून पुढे धकलो. डंपरातला गाडा निघून जावं म्हणून दोरी तशीच बांधून ठेवली आणि धकलो फाट्याकडे. फाट्यावर जाऊन बघतो तर काय रतन भाऊ आणि कार्तिक माझ्या अगोदर फाट्यावर येल होते. लगेच रतन भाऊ यांनी रफ्तारमध्ये आपण बांधलेली दोरी सोडून टाकली. रतन भाऊ आणि कार्तिक मला म्हणे मला एक आंबा विकत घेऊन दे. पण मग मी आंबावाल्याला विचारलं तर आंबावाला म्हणतो की 150 रुपये किलो. म्हणतं नको बाबा. मग थेट तिथून धकलो आम्ही जाफराबादकडे. लगेच रतन भाऊला कॉलेजवर सोडले आणि त्याला ही गाडी पाशिंगसाठी न्यायची होती आज. मग त्यांना इथं कॉलेजवर सोडलं आणि आम्ही फिरलो डबल माघारी फिरल्यावर रफ्तारमध्ये आलो बसस्टँडमध्ये येऊन कार्तिकला इथं सोडलं आणि धकलो पुन्हा घराच्या दिशेने. तर मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये.